नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲबल टू आणि अनेबल टू या दोन शब्दाचा वाक्यांमध्ये उपयोग कसा होतो हे पाहायचं आहे. आता ॲबल टू आणि अनेबल टू हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. ॲबल टू म्हणजेच काय, पात्र असणे, अनेबल टू पात्र नसणे. म्हणजे एखादी गोष्ट करण्यास एखादा व्यक्ती जर पात्र असेल तर त्याला आपण ॲबल म्हणतो. ॲबल इज अन ॲडजेक्टिव्ह, अनेबल इज अन ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. दोन्ही ॲडजेक्टिव्हच आहेत, परंतु त्याचा वाक्यांमध्ये कसा उपयोग होतो हे आपल्याला पाहायचं आहे. बघ, she is able to run. हे एक वाक्य she is able to run आणि दुसरं वाक्य she is unable to run. पहिलं वाक्य she is able to run, ती धावण्यास पात्र आहे म्हणजेच ती धावू शकते. ती धावण्यास पात्र आहे म्हणजेच ती धावू शकते. आणि दुसरं वाक्य she is unable to run म्हणजेच काय, ती धावण्यास पात्र नाही. पात्र नाही म्हणजे काय, तिच्याजवळ ती काय म्हणतो आपण कॅपॅबिलिटी नाही, ती धावू शकत नाही. आता बघा, ज्या ज्या वेळेस ॲबल टू आणि इज येतो, अनेबल टू इज येतो, तर अशा वेळेला एक ग्रॅमॅटिकल पॅटर्न पण आहे, एक भाग पण आहे ग्रामरचा. ॲबल टू काढून कॅन वापरा, कुड वापरा असं म्हणतात. कॅन किंवा कुड वापरा. या ठिकाणी मी कॅन लिहितो, या ठिकाणी कॅनॉट लिहितो. बघा, आता हे दोन वाक्य थोडे समजून घेऊ आपण. पहिलं वाक्य शी इज ॲबल टू रन. आता याच वाक्याला आपण असंही म्हणू शकतो, शी कॅन रन. म्हणजे इज ॲबल टू सगळं काढून आपण इथे या ठिकाणी कॅन पण वापरू शकतो. शी कॅन रन, कारण याचा अर्थ आणि कॅन वापरल्याचा अर्थ सेमच आहे. कॅनचा अर्थ काय, धावू शकतो, ती धावू शकते. शी कॅन रन, ती धावू शकते. शी इज ॲबल टू रन, ती धावण्यास पात्र आहे म्हणजेच ती धावू शकते. तर या ठिकाणी कॅनॉट का वापरायचं, कारण या ठिकाणी अनेबल आणि हे अनेबल हे निगेटिव्ह आहे. शी इज अनेबल टू रन म्हणजेच काय, शी कॅनॉट रन. आता हे आपल्याला वाक्य का समजून घ्यायचे आहेत, कारण कधी कधी पेपरमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न असा विचारतात, शी इज ॲबल टू रन, मग या ठिकाणी असते कंसामध्ये रिमूव्ह ॲबल टू. रिमूव्ह ॲबल टू, ॲबल टू काढा. मग ॲबल टू काढा म्हटल्यानंतर आपल्याला कॅन वापरायचं की कुड वापरायचं, इट शुड बी अंडरस्टूड बाय अस. ओके, सच टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर आस्क्ड इन द एक्झाम्स, whether may be in competitive exam or in other exams. That time such types of sentences or questions are given, and in bracket there is an instruction. An instruction is that remove able to. Remove able to. That time we should understand what should be used at the place of able to, and it depends on whether there is am is or was were. am is आहे की was were आहे यावरून आपल्याला कळते कॅन वापरायचं का कुड वापरायचं. फक्त एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्या ज्या वेळेस वाक्यामध्ये बघा एम, इज, आर असतो त्यावेळेस तुम्हाला कॅन वापरायचा असतो. म्हणजेच कसं बघा, आता हे जर वाक्य तुम्हाला रिमूव्ह ॲबल टू असं म्हटलं, परत एक एक वाक्य सांगतो. समजा एक वाक्य बघा, आता याचा अर्थ पण सांगायची गरज नाही. याचा अर्थ काय, पात्र असणे, याचा अर्थ पात्र नसणे. मग एक वाक्य बघू आपण, राजू इज ॲबल टू प्ले. राजू इज ॲबल टू प्ले. सपोज बिलो दिस सेंटेन्स देयर इज एन इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन इज दॅट रिमूव्ह ॲबल टू. आपल्याला असं म्हटलं की रिमूव्ह ॲबल टू. ॲबल टू काढा. आता ज्यावेळेस आपल्याला ॲबल टू काढा म्हणतात त्यावेळेस आपल्याला इज पण काढायचा असतो. मग ॲबल टू काढून आपल्याला या ठिकाणी याच अर्थाचं काय वापरता येईल, कारण याचा अर्थ काय होतो, राजू इज ॲबल टू प्ले. याचा अर्थ काय, राजू धावू शकतो, खेळू शकतो. राजू खेळू शकतो म्हणजेच या ठिकाणी आपण कोणता शब्द वापरू शकतो, इज असेल वाक्यामध्ये. जर एम इज आर असेल, एम इज आणि आर असेल तर तुम्ही काय वापरायचं, कॅन वापरायचं. म्हणजेच बघा, हे वाक्य रिमूव्ह ॲबल टू करून कसं होईल, राजू कॅन प्ले. बघा, या एका शब्दासाठी हे तीन शब्द वापरतात. हे तीन शब्द काढून आपल्याला एकच शब्द वापरायचा आहे. आता या ठिकाणी आपण कॅन काय घेतला, कारण की हे वर्तमान काळामधलं वाक्य, राजू इज ॲबल टू प्ले, इट इज इन प्रेझेंट टेन्स. देअरफॉर कॅन हा प्रेझेंट टेन्स मधला आहे, बरोबर. आता याच ठिकाणी समजा एक असं वाक्य असतं,
शी वॉज able to speak. शी वॉज able to speak. आता ती बोलण्यास पात्र होती किंवा ती बोलू शकत होती असं म्हणायचं होतं आपल्याला. शी वॉज able to speak. मग अशा वेळेला वॉज भूतकाळामधला येतो. मग भूतकाळामधला जर असेल जसं जसं एम इज आर साठी आपण कॅन वापरतो तसं वॉज able to असेल तर काय वापरायचं मग कुड वापरायचं. मग बघा शी कुड स्पीक. वॉज ॲबल टू सोडून किंवा वॉज ॲबल टूच्या ऐवजी म्हणजे इन्स्टेड ऑफ वॉज ॲबल टू वी हॅव टू यूज देअर कुड. बिकॉज फॉर 3 words, फॉर these 3 words, 1 word इज इनफ टू मेक द मिनिंग. अर्थ काढण्यासाठी हा शब्द इनफ आहे. दिस वर्ड इज इनफ टू मीन ऑल ऑफ दिस 3. या तिन्ही शब्दाचा एकच अर्थ काढणारा कुड आहे. बघा शी वॉज ॲबल टू स्पीक, ती बोलण्यास पात्र होती म्हणजेच काय ती बोलू शकली होती. म्हणजेच काय ती बोलू शकली. शी कुड स्पीक. ओके, we will take some more examples. बघा he was able to write. he was able to write म्हणजे तो लिहिण्यास पात्र होता. म्हणजेच काय तो लिहू शकला. आपण एखाद्याला पात्र होता कधी म्हणतो ज्यावेळेस तो एखादी गोष्ट करू शकतो. उदाहरणार्थ मी जर म्हटलं की राम पोहण्यास पात्र होता याचा अर्थ काय तो राम पोहू शकला. पात्र होता म्हणजे पास्ट टेन्स मध्ये गेलं. पास्ट टेन्स म्हटलं की तुम्हाला कुड वापरायचं. आता या वाक्यामध्ये तुम्हाला म्हटलं की ॲबल टू काढा आणि वाक्य परत लिहा. मग काय करायचं ॲबल टू काढा म्हणजेच काय वाद सुद्धा आपल्याला काढायचा असतो. ॲबल टू काढा म्हणजेच वाद सुद्धा काढायचा असतो. आणि हे तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण काढतो तर आपल्याकडे 2 पर्याय असतात. वी हॅव 2 ऑप्शन्स टू यूज देअर. आयदर वी हॅव टू यूज देअर कॅन ऑर कुड. कॅन किंवा कुड पैकी एक तुम्हाला वापरायचं असतं. मग काय आता कॅन वापरायचं का कुड वापरायचा हे कशावर अवलंबून आहे. वॉज आणि वेअर जर असेल तर आपल्याला कुड वापरायचं असतं. पहिल्या वाक्यामध्ये आपण पाहिलं आधी काय इफ देअर आर और इफ देअर इज अँड इज आर या तिन्हीपैकी एक जर असेल दॅट टाइम वी हॅव टू यूज देअर कॅन. अँड व्हेनेवर देअर इज वॉज वेअर दॅट टाइम वी हॅव टू यूज देअर कुड. हा एक याचा रूल आहे. दिस इज द रूल ऑफ युझिंग वॉज और वेअर और कुड और कॅन. अँड इज आर असेल कॅन घ्या, वॉज वेअर असेल कुड घ्या. अर्थ सेमच असतो याचा विदाउट चेंजिंग द मिनिंग. वी आर रिप्लेसिंग द वर्ड्स ओनली बट द मिनिंग इज सेम. आपण फक्त काय करत आहे शब्द बदलत आहे पण अर्थ सेम आहे. म्हणून या ठिकाणी बघा वॉज असेल वॉज वेअर असेल तर कुड घ्यायचा. मग काय करायचं तिन्ही काढायचे. ही कुड राईट. तो लिहिण्यास पात्र होता म्हणजेच काय तो लिहू शकला या अर्थाने हे शब्द आपल्याला घ्यायचे असतात. मग आता आपण पाहिलं ॲबल टूचा उपयोग कसा करायचा. अनएबल टूचा उपयोग कसा करायचा हे बघू आपण. कारण की आपण आधी पाहिलं की ॲबल टू काय अफर्मेटिव्ह आहे व्हेअरएज अनएबल टू इज निगेटिव्ह. मग whenever there is sentence having unable to that time we have to use their cannot or could not. cannot किंवा could not आपल्याला वापरायचा असतो. बघू आपण कसं वापरायचं. अक्षता is not. Akshata is unable to swim. Akshata is unable to swim. आणि दुसरं वाक्य Ravi was unable to climb up tree. बघा अक्षता इज अनएबल टू स्विम. बघा आपल्याला शेवटचं उदाहरण बघायचं आहे. अक्षता इज अनएबल टू स्विम. रवी वॉज अनएबल टू क्लाइंब अप ट्री. या वाक्यामध्ये अनेबल असे दोन्ही शब्द वापरले.
आणि दोन्ही वाक्यात निगेटिव्ह आपल्याला अर्थ दिसतो. फॉर एक्झाम्पल, अक्षता इज अनेबल टू स्विम, अक्षता पोहण्यास पात्र नाही. आणि दुसरं आहे, रवी वॉज अनेबल टू क्लाइंब अप ट्री, रवी झाडावर चढण्यास पात्र नव्हता. पात्र नव्हता म्हणजे कॅपॅसिटी नव्हती किंवा कॅपेबल नव्हता, ॲबल नव्हता. मग अशा वेळेला इज असेल तर आपण आधी सांगितलं कॅन वापरायचं आहे, आणि वॉज असेल तर कुड वापरायचं आहे. परंतु ज्यावेळेस हे निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह म्हणजे काय, अनेबल म्हटलेलं आहे. ज्याच्या वेळेस अनेबल हा शब्द असतो अशा वेळेला एकतर कॅन नॉट किंवा कुड नॉट. ओके, कॅन नॉट किंवा कुड नॉट. म्हणून आपण बघायचं नाही, अक्षता इज आहे, या इज पासून ते टू पर्यंत आपल्याला हे काढायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला कॅनॉट किंवा कुड नॉट वापरायचं आहे. अक्षता आता इज आहे म्हणजे काय वापरायचं आपल्याला, कॅनॉट. कॅनॉट बघा, एकमेव कॅनॉट असा आहे की कॅन आणि नॉट वेगळे वेगळे यूज करत नाहीत. म्हणजे याचं जसं बघा आता या ठिकाणी रवी कुड नॉट क्लाइंब अप ट्रीज, हे सहज समजून सांगण्यासाठी तुम्हाला दिलं. रवी कुड नॉट क्लाइंब अप ट्रीज. आता वॉज होता म्हणून आपण कुड घेतलं, अनेबल आहे म्हणून नॉट घेतलं, कारण हे निगेटिव्ह हे निगेटिव्ह. ओके, आता या ठिकाणी बघा कुड आणि नॉट आपण वेगळ्या वेगळ्या वापरलं, परंतु कॅनॉट लिहित असताना कॅन आणि नॉट वेगळं वापरत नाही, हे जवळजवळच लिहितात. म्हणून काय, अक्षता कॅन नॉट स्विम. आता याचा अर्थ बघ, हे इज अनेबल टू किंवा कॅनॉट, वॉज अनेबल टू किंवा कुड नॉट, हे दोन्ही जे वाक्य आहे या चारही वाक्यामधला जो अर्थ आहे याला हा मॅच होणार आहे, याला हा मॅच होणार आहे. कारण की आपल्याला कंसामध्ये असं दिलेलं असेल, यूज कॅनॉट किंवा रिमूव्ह अनेबल टू, रिमूव्ह अनेबल टू असं इन्स्ट्रक्शन दिलेलं असेल. मग अशा वेळेला आपल्याला इज अनेबल टू असेल तर कॅनॉट वापरायचं. याचा अर्थ काय, अक्षता इज अनेबल टू स्विम, अक्षता पोहण्यास अपात्र आहे. अक्षता कॅनॉट स्विम, अक्षता पोहू शकत नाही. जे अपात्र असते ते करू शकत नसते, म्हणून आपण कॅनॉट घेतला आपण या ठिकाणी. दुसरं बघा, रवी वॉज अनेबल टू क्लाइंब अप ट्रीज, रवी झाडावर चढू शकत नव्हता किंवा चढण्यास पात्र नव्हता. मग काय, रवी कुड नॉट क्लाइंब अप ट्रीज म्हणजे रवी झाडावर चढू शकला नाही. हे काही उदाहरणं आपण ॲबल टू आणि अनेबल टूचे पाहिले. परत रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतो. एम इज आर ॲबल टू. एखाद्या वाक्यात एम इज आर ॲबल टू असं असेल तर हे काढून तुम्हाला त्या ठिकाणी फक्त काय वापरायचं, कॅन वापरायचं. एखाद्या वाक्यामध्ये एम इज आर आणि अनेबल टू असेल, अनेबल टू असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला कॅनॉट वापरायचा. एखाद्या वाक्यामध्ये वॉज वेअर असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरायचं, कुड वापरायचं. वॉज वेअर अनेबल टू असेल तर कुडंट किंवा कुड नॉट वापरायचं. हे शॉर्टकट आहे. म्हणजे बघा, आपण आज काय शिकलो, जर वाक्यामध्ये ॲबल टू असेल आणि त्या ॲबल टूच्या आधी ॲमिजर असेल तर तुम्हाला जर असं विचारलं की रिमूव्ह ॲबल टू, दॅट टाइम वी हॅव टू यूज देअर कॅन. कारण की ॲमिजर हे वर्तमानकाळी टू वीचे रूप आहे, त्याचप्रमाणे कॅन सुद्धा हे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे. ओके, नंतर बघा, ज्यावेळेस वाजवेअर असते आणि ॲबल टू असते तर या हे सगळं आपल्याला काढायचं असतं त्या वाक्यातून आणि आपल्याला कुड वापरायचं असतं. नंतर वाजवेअर अनेबल टू असेल तर हे सगळं काढून तुम्हाला त्या ठिकाणी फक्त कुड नॉट वापरायचं असतं. अशा प्रकारे आपण हाऊ टू यूज ॲबल टू अनेबल टू, it has been understood by us with the help of various types of examples. There are some shortcuts. By means of these shortcuts we can easily solve the questions concerning with able to or unable to. Next time we will have a discussion on another subject, new subject.
Till then, have a nice day. Take care. Thank you.